पीई ॲक्ट अंतर्गत मोठी कारवाई. 42.92 लाखाचा तांदूळ ट्रक जप्त, 3 आरोपी अटकेत. सार्वजनिक वितरण प्रणालीतील अन्नधान्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत जळगाव जामोद पोलिसांनी 28 सप्टेंबर 2025 रोजी 42.92 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. घोडेगाव फाटा, नांदुरा रोड येथे पार पडलेल्या या कारवाईत 584 क्विंटल तांदूळ, रुपये 17.52 लाख व एक जुना ट्रक, रुपये 25 लाख जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने PSI प्रताप बाजड, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे, हेड कॉन्स्टेबल जगदेव टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सेजोळ, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सुनगाळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश राजपूत, हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी राजीव खान, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.